बघा, आज जर बाबासाहेबांनी कुठलाही जरी धर्म स्वीकारला असता तर आपण कोण असतो? कुठलाही धर्म बघा, परंतु बाबासाहेबांनी कुठला धर्म स्वीकारला? जो याच मातीमधला आहे, ज्या भगवंताचा जन्म याच मातीमध्ये झालेला आहे, याच मातीमध्ये ज्या भगवंताला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, याच मातीमध्ये ज्या भगवंताने धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, आणि याच मातीमध्ये तथागत सम्यक संबुधांचं महापरिनिब्बाण झालेलं आहे. आणि ज्या धर्मामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आहे, हाच धर्म परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढून बौद्ध धर्माची अवस्था कशा प्रकारे भारतामध्ये झालेली होती ते उदाहरणाद्वारे बाबासाहेब सांगतात. जसं की एखादं वृक्ष असेल आणि एखाद्या वृक्षाला बघा, त्याच्या मुळ्या कितीही जरी मजबूत असतील आणि त्या मुळ्यांना जर पाणी जर मिळालं नाही तर तो वृक्ष कसा म्हणजे सुकून जाणार आहे. तर तशाच प्रकारची अवस्था भारत देशामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धर्माची झालेली होती. जोपर्यंत बौद्ध धर्माला राजाश्रय होता, जोपर्यंत बौद्ध धर्माचे अनुयायी होते, जोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ उपस्थित होता, तोपर्यंत या बौद्ध धर्माला काय होती? भरभराटी होती. परंतु जेव्हा त्यांचे अनुयायी संपले, जेव्हा धर्मगुरू संपले, जेव्हा त्यांचे ग्रंथ संपले, जेव्हा मात्र या बौद्ध धर्माची अवस्था त्याच वृक्षाप्रमाणे झालेली होती की त्या वृक्षाला पाणी न मिळावं आणि तो वृक्ष त्या ठिकाणी सुकून जावा. परंतु परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मक्रांतीने हा जो काही धम्म आहे, या धम्माला पुनर्जीवन करण्याचं काम परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्मदीक्षा ग्रहण करून आपल्या लाखो बांधवांना आजच्या दिवशी दिलेली आहे. म्हणजे बघा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूज्य भदंत चंद्रमुनीजी महास्तवीर यांच्याकडनं धम्मदीक्षा ग्रहण करून स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा आजच्या दिवशी ग्रहण केलेली आहे आणि आपल्या लाखो बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा आजच्या दिवशी दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे दोन प्रसंग आहेत. आता थोडक्यामध्ये आता मी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी माझी धम्मदेशना समाप्त करतो की भगवंताच्या संपूर्ण धम्माचा सार काय आहे. जर बघा, आपण जर शोधायला गेलो किंवा आपण सर्वजण बौद्ध धर्माचे अभ्यासक आहात, भगवंतांनी 84,000 उपदेश केलेले आणि 84,000 उपदेश सर्वच आहेत. परंतु या धम्माचा संपूर्ण सार काय आहे की भगवंत म्हणतात की सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं. म्हणजे संपूर्ण धम्माचा सार काय तर हाच आहे, सब पापस अकरणं. म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचं पाप कर्म न करणे. आता पाप मनुष्य कशा प्रकारे करतो? काया, वाचा आणि मनाने. म्हणजे कायेने करतो, वाचेने करतो आणि मनाने करतो. म्हणजे भगवंत म्हणतात की कुठल्याही प्रकारचं आपण बौद्ध आहोत आणि बौद्ध व्यक्तीने कुठल्याच प्रकारचं पाप कर्म न करणे. कुशलस उपसंपदा म्हणजे कुशल कर्म आहेत, जे कुशल कार्य आहे, कुशल गोष्टी आहेत, ज्या आपल्या स्वतःच्याही हितासाठी आहेत, आपल्या समाज बांधवांच्या हितासाठी आहेत, आपल्या देशाच्या हितासाठी आहेत. म्हणजे अशाच प्रकारचे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत राहणार. भगवंत म्हणतात की पुण्यकर्म आपण अशा प्रकारे केलं पाहिजे की ज्याप्रमाणे मनुष्याला अन्नाची आवश्यकता असते. जर एखाद्या व्यक्तीने जर आज भोजन केलं असेल तर आपण एखाद्या महिन्याने भोजन करतो का? आपल्याला एका दिवसामधून कमीत कमी 2 वेळेस आपल्याला अन्नाची आवश्यकता असते. तर तशाच प्रकारे भगवंत म्हणतात की मनुष्य जीवन जगत असताना आपण पुण्यकर्म म्हणजे अशाच प्रकारे केलं पाहिजे की ज्याप्रमाणे मनुष्याला दिवसातून 2 वेळा अन्नाची आवश्यकता असते, तर तशाच प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये जे मनुष्याला दुर्लभ असं मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे, तर या जीवनामध्ये आपण नियमितपणे पुण्यकर्म आपण संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर भगवंत म्हणतात की कुठल्याही प्रकारचं पाप कर्म न करणे, पुण्यकर्माचा संचय करणे आणि क्षणाक्षणाला जे मलिन होणारं मन आहे त्या मनाला परिशुद्ध करणे, हेच भगवंताचं शासन आहे, हाच भगवंताचा उपदेश आहे आणि हाच भगवंताचा काय आहे? धम्म आहे. बघा, मन किती बेचैन होते. बघा, भोजनाच्या अगोदर आपल्याला भूक लागलेली होती, कुणाला झोप येत होती, कंटाळा येत होता, शरीराने इथे बसले करून मनाने कुठे पोहोचलेले होते? भोजनाकडे पोहोचलेले होते. आता भोजन करून आलो तर काय होत आहे? पायाला मुंग्या येत आहेत, झोप येत आहे, कंटाळा येत आहे, कधी कधी असं वाटतं की कधी कधी संपते, कधी कधी उठून जातो.
मन बेचैन होत आहे. म्हणजे याला भगवंतानी काय म्हटलेलं, याला भगवंतानी मारसेना म्हटलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपण पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न करीत असतो, तर तुमच्या चित्तावरती त्या पुण्यकर्मापासून तुम्हाला परावृत्त करण्यासाठी हे मारसेना सदैव त्या ठिकाणी आपल्या चित्तावरती आघात करीत असते. म्हणून ह्या गोष्टी आपण जाणल्या पाहिजे. वेळ कुणासाठी थांबत नाही. जर तुम्ही विचार केला की उद्याला मी या ठिकाणी धम्मदेशना श्रवण करतो, तर तो वेळ आपल्या जीवनामध्ये कधी येणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला उद्याला भिक्खुसंघ प्राप्त होणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला गेस्ट उद्याला प्राप्त होणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात वेळेचं महत्व आपल्याला फार असलं पाहिजे. आणि जो मनुष्य वेळेसोबत चालत असतो, तर तोच मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्रगती करीत असतो. म्हणजे आजच्या दिवशी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नरकातून बाहेर काढून सोन्यासारखा हा पवित्र धम्मामध्ये हा धम्म आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपल्या सर्वांवरती ही जबाबदारी आहे की सोन्यासारखा हा जो काही धम्म आहे, या धम्माचं, या संस्कृतीचं आपण चांगल्या प्रकारे पालन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आणि आपण आपल्या जीवनाची जे काही ध्येय आहेत ते ध्येय साध्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर परत त्याच गोष्टी करत राहिलो, तर बाबासाहेबांचं वचन आहे की इतर लोकांनी असं म्हणू नये की या लोकांनी हा धर्म बाटवलेला आहे. बौद्ध धर्म बघा किती देशामध्ये आहे की नाही. चायना असेल, श्रीलंका असेल, कंबोडिया असेल, लाओस असेल, व्हिएतनाम असेल, ज्या बौद्ध धर्माचा उगम या भारत देशामध्ये झालेला आहे, परंतु सभ्य मार्गाने तो संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी तो पोहोचलेला आहे. तर एवढा मोठा हा पवित्र सद्धम्म आहे. या सद्धम्माला आपण जाणलं पाहिजे, या संस्कृतीला आपण जाणलं पाहिजे. आणि भगवंताचे जो उपदेश दिलेला आहे, या उपदेशाचं आचरण करून आपण आपल्या जीवनाला आपण सफल बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे आणि अन्य मान्यवरांना देखील आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. तर या ठिकाणी वेळेचं भान ठेवून माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. परत एकदा आपल्या सर्वांना सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि संपूर्ण द्वितीय बौद्ध धम्म परिषद या परिषदेचे संपूर्ण मुख्य संयोजक पूज्य भंते राहुल, तसेच संपूर्ण संयोजन कमिटी, तसेच निमंत्रक आयुष्यमान शशिकांत कोकाटे सर आणि संपूर्ण उपासक उपासिकांच्या प्रती या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना आपल्या भावी जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं आयुष्य, आरोग्य, वर्ण, प्रज्ञाबल सुख प्राप्त हो व आपल्या सर्वांच्या इच्छित आणि पाचित मनोकामना पूर्णत्वात जाओ, अशी आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सब मंगलम, सर्वांचं मंगल हो.